हाकललेली करोडपती पत्नी भाग 4। सायलीच्या आयुष्यात आता एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता। काही महिन्यांपूर्वी जी मुलगी अपमान, अश्रू आणि वेदनांमध्ये जगत होती तीच आज स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जात होती। सुहासिनी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ती व्यवसायाचे बारकावे शिकत होती। कंपनीतील कर्मचारी आता तिचा आदर करू लागले होते, पण सायलीला माहीत होतं हा फक्त प्रवासाचा आरंभ आहे। त्या सकाळी सुहासिनींनी सायलीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं। सायली, तुझ्यासाठी एक महत्वाची बातमी आहे, सायली उत्सुकतेने म्हणाली। काय मॅडम? सुहासिनी म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स आहे। सायलीच्या डोळ्यात चमक आली। खरंच? आणि त्या कॉन्फरन्समध्ये आपल्या कंपनीचं प्रतिनिधित्व तू करणार आहेस? सायलीला काही क्षण विश्वासच बसला नाही। मी? हो, कारण तू त्यासाठी पात्र आहेस। सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। काही महिन्यांपूर्वी जी मुलगी साधं इंग्रजी बोलायला घाबरत होती ती आता आंतरराष्ट्रीय मंचावर जाणार होती। दुसरीकडे आर्यन अजूनही सायलीचा शोध घेत होता। त्याने अनेक ठिकाणी चौकशी केली, पण सायली कुठे आहे याची माहिती कोणालाच नव्हती। प्रत्येक दिवसागणिक त्याचा पश्चाताप वाढत होता। रात्री तो अनेकदा सायलीचे जुने फोटो पाहत बसायचा। एक दिवस विक्रम देशमुख त्याच्या खोलीत आले। आर्यन, हो डॅड, तू अजूनही सायलीचा शोध घेतोयस ना? आर्यनने मान हलवली। मी तिच्यासोबत खूप चुकीचं वागलो, विक्रम शांतपणे म्हणाले। काही चुका माफीने सुधारतात, पण काही चुका माणसाला आयुष्यभर पश्चाताप देतात। आर्यनच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता। दरम्यान सायली दुबई कॉन्फरन्सच्या तयारीत व्यस्त होती। ती दिवस रात्र मेहनत घेत होती। प्रेझेंटेशन, इंग्रजी भाषण, व्यावसायिक धोरणं, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा ती प्रयत्न करत होती। एका रात्री ती ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत होती। सुहासिनी तिच्याकडे पाहून म्हणाल्या, तू स्वतःवर खूप कठोर आहेस। सायली हसली। माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही मॅडम। आणि मिळवण्यासारखं? सायलीच्या डोळ्यात एक चमक आली। संपूर्ण जग। सुहासिनींना तिचा अभिमान वाटला। कॉन्फरन्सचा दिवस उजाडला। दुबईतील भव्य हॉटेलमध्ये जगभरातील उद्योगपती उपस्थित होते। सायली थोडी घाबरली होती, पण आता ती पूर्वीसारखी कमकुवत नव्हती। तिने स्टेजवर पाऊल ठेवलं। हजारो लोक तिच्याकडे पाहत होते। क्षणभर तिला आर्यन, माधवी आणि कियाराचे टोमणे आठवले। तू या जगासाठी तयार नाहीस। गावातून आलेल्या मुलीकडून काय अपेक्षा? त्या आठवणींनी तिच्या मनात नवी ताकद निर्माण केली। तिने आत्मविश्वासाने भाषण सुरू केलं। तिची मांडणी, तिचे विचार आणि तिचा आत्मविश्वास पाहून सर्वजण प्रभावित झाले। भाषण संपताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला। सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। आज तिने स्वतःला सिद्ध केलं होतं। कार्यक्रमानंतर अनेक मोठे गुंतवणूकदार तिच्याशी भेटण्यासाठी आले। त्यांपैकी एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणाले, मिस सायली, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे। सायली आश्चर्यचकित झाली। हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता। पण त्याच वेळी आर्यन भारतात एक बिझनेस न्यूज चॅनेलवर कॉन्फरन्सचं थेट प्रक्षेपण पाहत होता आणि अचानक स्क्रीनवर त्याची नजर एका चेहऱ्यावर पडली। तो चेहरा पाहून त्याचा श्वास थांबला। ती सायली होती, पण ही ती जुनी सायली नव्हती। आत्मविश्वासाने भरलेली, स्मार्ट, यशस्वी आणि सर्वांच्या टाळ्या मिळवणारी नवी सायली होती। आर्यनच्या हातातून रिमोट खाली पडला। सायली? त्याच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि पश्चाताप एकाच वेळी दाटून आला, कारण आज त्याला पहिल्यांदा समजलं होतं त्याने फक्त पत्नी गमावली नव्हती, तर आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती गमावली होती। आर्यन टीव्ही समोर स्तब्ध उभा होता। स्क्रीनवर सायलीचा आत्मविश्वासपूर्ण चेहरा दिसत होता। तिच्या भाषणानंतर संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता। ही तीच सायली होती का? तीच मुलगी जिला तो गावंढळ म्हणायचा? तीच मुलगी जिला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून लोकांसमोर कमी लेखलं गेलं होतं? आज ती हजारो लोकांसमोर उभी राहून मोठमोठ्या उद्योगपतींना प्रभावित करत होती। आर्यनच्या डोळ्यांसमोर एका मागोमाग एक जुन्या आठवणी येऊ लागल्या। सायलीचं निरागस हसू, त्याच्यासाठी केलेली काळजी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यात असलेलं त्याच्यावरील निस्वार्थ प्रेम। मी काय केलं? तो स्वतःशीच पुटपुटला। त्याच्या मनात पश्चातापाची आग धगधगू लागली। दुबईमध्ये
कॉन्फरन्स नंतर सायली अनेक नामांकित उद्योगपतींशी चर्चा करत होती. तिच्या कल्पना आणि तिचा आत्मविश्वास पाहून सर्वजण प्रभावित झाले होते. तेवढ्यात एका मोठ्या गुंतवणूकदाराने तिला विचारलं, सायली, तू स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचार केलाय का? सायली थोडी गोंधळली. नाही, अजून तरी नाही, पण तुझ्यात ती क्षमता आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला. स्वतःची कंपनी, स्वतःची ओळख, स्वतःचं साम्राज्य. त्या रात्री हॉटेलच्या बाल्कनीत उभी राहून ती दुबईच्या झगमगत्या शहराकडे पाहत होती. तिला तिचं जुनं आयुष्य आठवत होतं. देशमुख बंगला, आर्यन, अपमान, अश्रू आणि घराबाहेर पडलेली ती रात्र. तिने डोळे बंद केले. नाही, ती स्वतःशीच म्हणाली, आता मी भूतकाळासाठी रडणार नाही. आता मी माझं भविष्य घडवणार. भारतात परतल्यानंतर सुहासिनी राणे यांनी सायलीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. सायली, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हो मॅडम. सुहासिनी हसल्या. तुला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे का? सायली आश्चर्यचकित झाली. कंपनी? हो, मला तुझ्यावर विश्वास आहे. सायली काही क्षण शांत राहिली. तिला भीती वाटत होती, पण माझ्याकडे अनुभव नाही. सुहासिनी म्हणाल्या, अनुभव काम करताना मिळतो, जिद्द जन्मताच असावी लागते. सायलीच्या डोळ्यात चमक आली. दुसरीकडे देशमुख ग्रुपमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. कियाराच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीला मोठं नुकसान होत होतं. आर्यनचं लक्षही कामात लागत नव्हतं. त्याच्या मनात सतत सायलीचाच विचार असायचा. एक दिवस विक्रम देशमुखांनी स्पष्ट सांगितलं, आर्यन, तुझं मन कंपनीत नाही, माहितीये डॅड, कारण तू अजूनही सायलीला विसरू शकलेला नाहीस. आर्यन काही बोलला नाही, कारण ते सत्य होतं. काही दिवसांनी सायलीने मोठा निर्णय घेतला. तिने स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचं ठरवलं. सुहासिनींनी तिला आर्थिक मदत केली, पण सायलीने एक अट ठेवली, मला यश मिळालं तर ते माझ्या मेहनतीमुळे मिळालं पाहिजे. सुहासिनी हसल्या. म्हणूनच तू एक दिवस खूप मोठी होशील. कंपनी सुरू करणं सोपं नव्हतं. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. गुंतवणूकदारांनी नकार दिला. काही लोकांनी तिची थट्टा केली. एक गावातून आलेली मुलगी कंपनी चालवणार, ही फार पुढे जाणार नाही. पण आता सायली पूर्वीसारखी नव्हती. प्रत्येक अपमान तिची ताकद वाढवत होता. ती दिवस रात्र मेहनत करू लागली. 3 महिन्यानंतर सायलीच्या कंपनीला मोठा पहिला प्रोजेक्ट मिळाला. संपूर्ण टीम आनंदात होती. तो प्रोजेक्ट यशस्वी झाला. मग दुसरा, मग तिसरा आणि पाहता पाहता सायलीची कंपनी वेगाने वाढू लागली. व्यवसाय क्षेत्रात तिचं नाव चर्चेत येऊ लागलं. एक दिवस एका प्रसिद्ध बिझनेस मॅगझिनच्या मुखपृष्ठावर तिचा फोटो छापून आला. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सायली राणे, नव्या भारताची यशस्वी महिला उद्योजिका. ते मॅगझिन आर्यनच्या टेबलावरही येऊन पडलं. त्याने मुखपृष्ठ पाहिलं आणि काही क्षण त्याची नजर हटलीच नाही. त्याच्या डोळ्यात अभिमान आणि वेदना दोन्ही होत्या. आज ती जिथे आहे, तो हळूच म्हणाला, तिथे तिच्यासोबत मला असायला हवं होतं. पण नियती अजून एक मोठा खेळ खेळणार होती. कारण काही दिवसातच एक राष्ट्रीय बिझनेस अवॉर्ड सोहळा होणार होता आणि त्या सोहळ्यात आर्यन आणि सायली अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर येणार होते. राष्ट्रीय बिझनेस अवॉर्ड सोहळ्याची चर्चा संपूर्ण देशभर सुरू होती. देशातील सर्वात यशस्वी उद्योगपती, उद्योजक आणि गुंतवणूकदार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. यावेळी सर्वाधिक चर्चेत एकच नाव होतं, सायली राणे. काही वर्षांपूर्वी एक सामान्य गृहिणी असलेली सायली आज स्वतःच्या कर्तृत्वाने व्यवसाय क्षेत्रात नवं स्थान निर्माण करत होती. तिच्या कंपनीने कमी वेळात मिळवलेलं यश अनेकांना आश्चर्यचकित करत होतं. कार्यक्रमाच्या दिवशी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण हॉल प्रकाशाने उजळून निघाला होता. मीडिया, पत्रकार आणि प्रसिद्ध व्यक्तींची गर्दी होती. सायली काळ्या रंगाच्या आकर्षक साडीत कार्यक्रमस्थळी पोहोचली. तिच्या व्यक्तिमत्वात आता एक वेगळी चमक होती. आत्मविश्वास, यश आणि स्वतःची ओळख ती आता पूर्णपणे बदलली होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत तिच्याकडे वळत होते. मॅडम, इकडे बघा, एक फोटो प्लीज. सायली हसून सर्वांना प्रतिसाद देत होती. दुसरीकडे आर्यनही त्या कार्यक्रमाला पोहोचला होता. मागील काही महिन्यात त्याचं आयुष्य बदललं होतं. सायली गेल्यापासून त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. तो आजही स्वतःला माफ करू शकत नव्हता. कार्यक्रमात प्रवेश करताच त्याची नजर सायलीवर पडली. क्षणभर त्याचा श्वास थांबला.
ती त्याच्या आठवणीतल्या सायलीपेक्षा खूप वेगळी दिसत होती, पण तिच्या डोळ्यातील निरागसपणा अजूनही तसाच होता. आर्यन तिला पाहतच राहिला. कार्यक्रम सुरू झाला. एकामागोमाग एक पुरस्कार जाहीर होत होते. मग सर्वात महत्वाच्या पुरस्काराची वेळ आली. यंग बिझनेस आयकॉन ऑफ द इयर. संपूर्ण हॉलमध्ये उत्सुकता पसरली. सूत्रसंचालकाने लिफाफा उघडला आणि हसत म्हणाला, या वर्षाचा पुरस्कार मिळत आहे मिस सायली राणे यांना. क्षणात संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हळूहळू स्टेजवर गेली. तिने पुरस्कार स्वीकारला. सायली मॅडम, यशाचं रहस्य काय आहे? सूत्रसंचालकाने विचारलं. सायली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळून गेला. अपमान, अश्रू, घराबाहेर पडलेली ती रात्र, सुहासिनी राणेंची मदत आणि स्वतःची मेहनत. ती माईसमोर उभी राहिली. यशाचं रहस्य म्हणजे कधीही हार न मानणं. संपूर्ण हॉल शांत झाला. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी स्वतःवर विश्वास ठेवा. ज्यांनी मला कमी लेखलं त्यांचे मी आभार मानते, कारण त्यांच्या अपमानामुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण हॉल टाळ्यांनी पुन्हा दणाणून गेला. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला प्रत्येक शब्द स्वतःसाठीच होता असं वाटत होतं. कार्यक्रम संपल्यानंतर आर्यनने धाडस करून सायलीच्या दिशेने पावलं टाकली. अनेक महिन्यानंतर तो तिच्या समोर उभा होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. दोघेही काही क्षण शांत होते. सायली, आर्यन हळू आवाजात म्हणाला. सायलीच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, पण पूर्वीसारखं प्रेमही नव्हतं. फक्त शांतता होती. अभिनंदन, आर्यन म्हणाला. धन्यवाद, इतकंच. सायली निघून जाऊ लागली. आर्यन घाबरला. सायली थांब. ती थांबली. मला तुझ्याशी बोलायचं आहे. सायली त्याच्याकडे वळली. कशाबद्दल? आर्यनच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. माझ्या चुकीबद्दल. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर शांतपणे म्हणाली, आर्यन, काही चुका माफ करता येतात. ती थोडी थांबली. पण काही जखमा कायमच्या मनात राहतात. हे बोलून ती तिथून निघून गेली. आर्यन जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, कारण आज त्याला समजलं होतं सायलीला गमावणं ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण नियती अजून एक मोठं वळण घेणार होती, कारण दुसऱ्याच दिवशी सायलीच्या कंपनीला एक प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय डील मिळणार होती आणि त्याच डीलसाठी आर्यनची कंपनी देखील स्पर्धेत असणार होती. आता पहिल्यांदाच सायली आणि आर्यन प्रेमात नाही तर व्यवसायात एकमेकांसमोर उभे राहणार होते. राष्ट्रीय बिझनेस अवॉर्ड सोहळ्यानंतर संपूर्ण उद्योग विश्वात सायलीची चर्चा सुरू होती. यंग बिझनेस आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिची ओळख केवळ एक यशस्वी उद्योजिका म्हणून नव्हे, तर संघर्षातून उभी राहिलेली प्रेरणादायी महिला म्हणून निर्माण झाली होती. दुसरीकडे आर्यनच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. त्या रात्री सायलीने म्हटलेले शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते. काही चुका माफ करता येतात, पण काही जखमा कायमच्या मनात राहतात. तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची टीम आनंदात होती, कारण कंपनीसाठी एक मोठी संधी आली होती. युरोपमधील प्रसिद्ध ग्लोबल टेक व्हेंचर्स कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार होती. जवळपास 500 कोटी रुपयांची डील. जो हा प्रोजेक्ट मिळवेल त्याची कंपनी पुढच्या स्तरावर जाणार होती. कॉन्फरन्स रूममध्ये सर्वजण उत्साहात होते. तेवढ्यात सायलीची सेक्रेटरी आली. मॅडम, या डीलसाठी आणखी एक कंपनी फायनलिस्ट आहे. कोण? देशमुख ग्रुप. क्षणभर सायली शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. देशमुख ग्रुप म्हणजे आर्यन. काही क्षणांसाठी भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर तरळला, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. ही फक्त बिझनेस स्पर्धा आहे. त्याच वेळी देशमुख ग्रुपच्या मुख्य कार्यालयातही तयारी सुरू होती. आर्यन मीटिंगमध्ये बसला होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं, सर, आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी कंपनीची सीईओ सायली राणे आहेत. आर्यनच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित आलं. त्याला अभिमान वाटत होता, पण त्याच वेळी मनात वेदनाही होती. आज ती त्याची पत्नी नव्हती, तर प्रतिस्पर्धी होती. काही दिवसांनी दोन्ही कंपन्यांना त्यांचं प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं. मुंबईतील एका भव्य कॉन्फरन्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरातील उद्योगपती उपस्थित होते. सर्वांच्या नजरा दोन व्यक्तींवर होत्या, आर्यन देशमुख आणि सायली राणे. सायली स्टेजवर आली. आत्मविश्वासाने तिने प्रेझेंटेशन सुरू केलं.
तिच्या कल्पना, तिची रणनीती आणि तिची दूरदृष्टी पाहून सर्वजण प्रभावित झाले. एका गुंतवणूकदाराने दुसऱ्याला कुजबुजत म्हटलं, ही महिला असामान्य आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांनी तणाणून गेला. नंतर आर्यनची वेळ आली. त्यानेही उत्कृष्ट सादरीकरण केलं. त्याचा अनुभव आणि व्यवसायातील ज्ञान स्पष्ट दिसत होतं. पण आज त्याच्या मनात एक वेगळीच भावना होती. सायलीचं यश पाहून त्याला आनंद होत होता. कार्यक्रमानंतर कॉफी लॉन्जमध्ये सायली एकटी बसली होती. तेवढ्यात आर्यन तिच्या जवळ आला. बसू का? सायलीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. आर्यन हळू आवाजात म्हणाला, तुझं प्रेझेंटेशन खूप छान होतं. धन्यवाद. तू खूप पुढे गेली आहेस. सायली हलकसं हसली. आयुष्याने खूप काही शिकवलं. आर्यनच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. सायली, मला अजूनही माझ्या चुकीचा पश्चाताप होतो. सायली शांत होती. मला माहिती आहे की मी तुला खूप दुखावलं. हो, मी तुला विश्वास दिला नाही. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. फक्त विश्वास नाही आर्यन, तुम्ही माझा आत्मसन्मान तोडला होता. हे ऐकताच आर्यनची मान खाली गेली. सायली पुढे म्हणाली, जेव्हा सगळे माझ्या विरुद्ध होते तेव्हा मला फक्त एका व्यक्तीची गरज होती, तुझी. पण त्या दिवशी तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात कार्यक्रम आयोजक धावत आले. कॉंग्रॅच्युलेशन्स. दोघेही गोंधळले. का? ग्लोबल टेक व्हेंचर्सने निर्णय घेतला आहे. दोघांचेही हृदयाचे ठोके वाढले. ही डील? क्षणभर शांतता पसरली. सायली राणे यांच्या कंपनीला मिळाली आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या टीमने जल्लोष सुरू केला. आर्यन काही क्षण शांत राहिला. नंतर तो हसला मनापासून. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, अभिनंदन. सायलीने आशेने त्याच्याकडे पाहिलं. धन्यवाद. आर्यन पुढे म्हणाला, आज तू जिंकलीस आणि मला तुझा अभिमान वाटतो. हे ऐकून सायली काही क्षण स्तब्ध झाली. कारण अनेक वर्षानंतर तिने आर्यनच्या डोळ्यात पहिल्यांदाच अहंकार नव्हे तर आदर पाहिला होता. पण त्याचवेळी हॉलच्या एका कोपऱ्यात उभी असलेली कियारा संतापाने सगळं पाहत होती. सायलीचं यश तिला अजिबात सहन होत नव्हतं. तिने मूठ घट्ट आवळली. एकदा मी तिला घरातून बाहेर काढलं होतं. आता मी तिचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करेन. आणि पुन्हा एकदा सायलीच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल लागली होती. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.